नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत दत्ता राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 17वं व्यक्तिचित्र परीट घडीतला पांडुरंग. सादर करती पूर्वा धारप. कोकणात जन्माला येऊन इथेच ज्यांचं आयुष्य गेलं अशा अनेक लोकांना मी भेटलोय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. कितीतरी लोकांचं वागणं कधी कधी अगदी अनाकलनीय वाटावं असं दिसतं तेव्हा आश्चर्य वाटतं. समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्हाला अवखळ लाटा दिसतात, पण तुम्ही त्यांच्याशी एकदा सलगी केलीत तर मग मात्र त्याचं आतलं धीर गंभीर स्वरूप जाणवतं. त्याउलट स्वतःला उलट टांगून घेतलेलं एखादं वटवाघूळ अंधारात शांतपणे लटकताना आपण पाहतो, पण कधीतरी एखाद्या बेसावध क्षणी ते फडफडतं, चित्कार करत उडून जातं, तेव्हा आपण सुद्धा क्षणभर भयभीत होतो. कोकणी माणूस असाच आहे. कोकणातली माणसं शक्यतो पटकन कुणाशी मिसळत नाहीत, अलिप्त राहतात. वेळ आली तर मात्र मग कोणालाच सोडतही नाहीत. या पार्श्वभूमीवर राजापुरात वास्तव्य करणारे पांडुतात्या परांजपे मात्र अगदी वेगळे. ते माझ्या संपर्कात फार कमी आले, तरीही त्यांनी माझ्यावर आयुष्यभराची छाप मात्र सोडली. पांडुरंग विश्वनाथ परांजपे ही व्यक्ती राजापूर पंचक्रोशीत कुणाला माहीत नसेल असा माणूस विरळाच. ते पांडू मास्तर या नावाने प्रसिद्ध. त्यांचं मूळ गाव आडिवरे. तिथे काही वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत. त्यामुळे नंतर जरी मास्तरकी सोडून व्यवसायात शिरले तरी तेव्हापासून मात्र ते कायमचे पांडू मास्तरच झाले. शिक्षण जेमतेम 7वी म्हणजे वर्नाक्युलर फायनल, पण मास्तरांचं वाचन अफाट. पांडू मास्तर वैयक्तिक पेक्षा सामाजिक आयुष्य अधिक जगले. कुठल्याही कार्यक्रमात ते कायम अग्रेसर असत. नियोजनात त्यांचा कोणीच हात धरत नसे. जी गोष्ट करायची ती अगदी व्यवस्थितच याकडे त्यांचा कायम कटाक्ष असे. सार्वजनिक गोष्टीत सगळं कसं पारदर्शकच हवं असा आग्रह. त्यामुळे चुकीच्या उद्देशानं आलेली माणसं त्यांच्याबरोबर फार काळ टिकत नसत. पांडुतात्या टिपिकल कोकणस्थ. 5.5 फुटाच्या वर उंची, भरदार शरीर, घारे भेदक डोळे, धारदार सरळ नाक, कायम गोटा आणि मागे शेंडीचा चांदोबा, परीट घडीचं काच्याचं धोतर, वर पोटखिसे असलेली बंडी. बाहेर कामानिमित्त निघाले की हातात कायम काळ्या रंगाची प्लास्टिकच्या मुठीचं हँडल मध्ये अडकवलेली लेदर बॅग, त्यामध्ये व्यवस्थित लावलेले कामाचे कागद, पेन, एक चांदीची तपकिरीची डबी. बंडीच्या वरच्या खिशात स्वच्छ हातरुमाल, भरभर चालण्याची सवय, मुद्देसूद आणि प्रभावी वाणी. रोज संघ शाखेत उपस्थिती. त्यांच्याकडे पाहिलं तरी कुणालाही माणसाने असं असावं, असं वाटावं, असं हे पांडुतात्यांचं व्यक्तिमत्व. घरची शेती, बागायत, कलमे, किराणा मालाचं दुकान, आंबा कॅनिंगचा कारखाना, गुरेढोरे असा सजलेला आणि त्यांनी स्वतः मेहनत आणि शिस्तीनं सजवलेला संसार. 2 कर्तबगार मुलं, एक मुंबईत नोकरीला आणि छोटा माधव कोकणात. 2 मुली आपापल्या सासरी. मी आंबा रसाचे 2 डबे घ्यायला त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हा ते झोपाळ्यावर बसून काहीतरी लिहित बसले होते. परिचय झाला, प्राथमिक गप्पा झाल्या. स्वच्छ घर आणि परिसर यात पांडुतात्यांचेच प्रतिबिंब पडले होते असं मला वाटलं. माणूस अगदी आवडून गेला. परिचय वाढत गेला आणि तात्यांमधले एक एक गुण मला समजू लागले. मला पाहिल्यावर हसून स्वागत झालं. ते झोपाळ्यावर आणि मी समोरच्या लाकडी खुर्चीत. तात्यांनी झोपाळ्यावरची चांदीची डबी झोपाळ्याच्या कडेवर हलकेच ठोकली आणि एक चिमूट नागपुडीत सरकवून दीर्घ श्वास घेतला. पांडुतात्यांच्या एकूण शिस्तशीर व्यक्तिमत्वाला हे व्यसन जरा मला विसंगतच आहे असं वाटलं. मग उजव्या कानाजवळ विरळ होत गेलेल्या केसात एक उजव्या हातानं हलकेच टिचकी मारून तात्या बोलू लागले.
बोलताना कायम ही टिचकी मारण्याची त्यांची खास लकब होती. राजाभाऊ, तुला सांगतो, आडिवऱ्यात हयात गेली रे माझी. अगदी स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून बघतोय. तेव्हा मी जेमतेम 8वीत होतो. शाळेत पेढे वाटून आनंद साजरा झाला. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं हे फारसं कळायचं वय नव्हतं तेव्हाच. आम्हा मुलांना पेढे मिळाले त्याचाच आनंद. मी जरा विषय बदलावा म्हणून त्यांना म्हणलं, तात्या, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण हे तपकिरीचं व्यसन म्हणजे. पांडू तात्या हसले. हातरुमालानं एकदा नाक साफ केलं आणि म्हणाले, अरे, आमचा मोठा भाऊ माधव तो आत्तेकडे शिकायला निपाणीस होता. शिकून आला, पण सोबत हे व्यसन घेऊन आला आणि ते मग माझ्यापर्यंत आलं. आता बहुतेक ते माझ्या सोबतच संपणार. पांडुतात्यांची बाग प्रेक्षणीय अशीच. स्वच्छ, सुमारे 200 नारळ माड, 500 आंबा कलमे, तितकेच काजू. या प्रत्येक झाडाच्या खोडात खोबण करून रंगानी नंबर घातलेला. माड, आंबा, सुपारी, काजू यासाठी स्वतंत्र अशा 4 वह्या. त्यात उभे आडवे रकाने. प्रत्येक झाडानं किती उत्पन्न दिलं याची त्यात नोंद. शिवाय गोबर गॅस मधल्या खतावर पिकवलेला भाजीपाला, मेथी, मुळा, कोथिंबीर याच्या वेगळ्या टोपलीत केलेल्या सारख्या जुड्या गड्यासोबत विक्रीला पाठवत. आल्यानंतर किती पैसे होणार याचा हिशोब पाठवतानाच तयार असायचा. त्यातले 25% गड्याची मजुरी. सगळं आखीव रेखीव. घरी कायम 4-5 माणसं कामाला. कॅनिंग सीझन मध्ये मात्र ती 25-30 होत असत. पांडुतात्यांनी मंदिर जीर्णोद्धार हातात घेतला. विष्णूचं अप्रतिम मंदिर बांधून घेतलं. स्वतः मोठा हातभार लावला. उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्येकाच्या हातात हिशोबाच्या कागदाची प्रत ठेवली आणि ते त्या व्यवस्थेतून बाजूलाही झाले. पांडुतात्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या दिवशी ते ज्या कामाला कुठे जाणार असतील त्या आदल्या दिवशी त्यांची लेदर बॅग तयार असे. त्यात दुसऱ्या दिवशीच्या कामाचे कागद, वस्तू, जायचा पोशाख सगळं ओटीवरच्या खुंटीला नीट लावलेलं असे. एकदा असेच बँकेत आले. मुदत पावत्या संपल्या होत्या त्या पुन्हा गुंतवणं हे माझं काम. माझ्या समोर बसले. 4-5 पावत्या होत्या. मागे सही करून ठेवली होती. त्यांची बॅग, त्यातले कागद आणि बँकेच्या पावत्या ज्या सफाईदारपणे त्यांनी मला दिल्या त्याचं मला अतिशय कौतुक वाटलं. राजाभाऊ, माणसानं नीटच असलं पाहिजे. आम्हाला आमच्या मास्तरांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचा उठाव काही औरच असतो हे सुभाषित शाळेतच शिकवलेले ते आता अगदी अंगवळणी पडले हो. एकदा त्यांच्या घरी मुंबईची पार्टी आली होती. पांडुतात्या दरवर्षी 50,000 कॅनिंगचे डबे लक्ष्मी केशव या ब्रँड नावाने भरत असत. उत्तम क्वालिटी असल्यानं खप देखील चांगला होता. एका राजस्थानी पार्टीला नुसते लेबल न लावलेले 10,000 डबे हवे होते. दर देखील चांगला मिळत होता. एकदम मोठी ऑर्डर मिळते म्हणल्यावर माधव देखील तयार झाला. थोड्या वेळाने पांडुतात्या बाहेरून आले. माधवनी वडिलांना तपशील सांगून ऑर्डर फायनल करूया ना असं विचारलं. पांडुतात्यांनी मात्र साफ नकार दिला. माधव, अरे आपण वर्षानुवर्षे खपून आपला ब्रँड निर्माण केलाय आणि यांना आपलं लेबल न लावता डबे कसे द्यायचे? किरकोळ व्यापारी आणि छोटा काउंटर महत्वाचा. अरे हे राजस्थानी लोक म्हणजे आळवावरचे पाणी हो. या वर्षी घेतील, आपण बाकीच्यांचे कमी करून देऊ देखील, पण मग पुढच्या वर्षी माझा हक्काचा ग्राहक दुरावेल. त्याचं काय करायचं सांग बरे. पांडुतात्या कुठे MBA करायला गेले नाहीत, परंतु अनुभवाने त्यांना मास्तरच नाही तर मास्टर बनवलं होतं. कोकणात पांडुतात्यांसारखी अशी अनेक माणसं होऊन गेली. कधीतरी दुराग्रही फटकळ वाटावीत अशी ही माणसं.
स्वतःच्या तत्वाशी कधीच तडजोड न करता अजोड कर्तृत्व गाजवणारी आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाचा उठाव काही औरच असतो, हा व्यवस्थापन शास्त्रातला नियम जगाला शिकवून जाणारी. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. La 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 la